विधानसभा के चालू सत्र में वाशिम जिले के विधायक अमित सुभाष राव झनक ने अपने क्षेत्र से जुड़ी कई अहम मांगे उठाईं। उन्होंने रिसोड और मालेगांव तालुकों में पुलिस स्टेशन और चौकियों की संख्या बढ़ाने, पुलिस थानों की इमारतों के नवीनीकरण और कर्मचारियों के लिए आवास की व्यवस्था की जोरदार मांग की। इसके साथ ही विधायक झनक ने वाशिम जिले में खाद की लगातार हो रही कमी का मुद्दा भी उठाया और खाद की बढ़ती कीमतों की जांच के साथ ही सरकार से इस पर तात्कालिक उपाय करने की अपील की। उन्होंने किसानों की समस्याओं पर बोलते हुए कर्ज माफी योजना लागू करने की आवश्यकता पर बल दिया और कहा कि कर्ज के बोझ तले दबे किसानों को राहत मिलनी चाहिए। विधायक झनक ने कहा कि ये सभी मांगे ग्रामीण जनता और किसानों के हित से जुड़ी है और सरकार को जल्द से जल्द इन पर अमल करना चाहिए। एकच मिनिटात अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या बाब क्रमांकाचे गृह विभागाच्या आहेत। बाब क्रमांक 7 ते 37 आमचा वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे अध्यक्ष महोदय, आणि या ज्या तरतुदी पुरवण्या मागण्यामध्ये झालेल्या आहेत त्यात वाशिम जिल्ह्यासाठी काय वाट्यावर येईल हे संशोधनाचा भाग आहे अध्यक्ष महोदय। एक माफक मागणी आम्ही करतोय की आमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पोलीस स्टेशन आणि चौक्यांची संख्या वाढवण्यात यावी। आमचे ज्या स्टेशनच्या बिल्डिंग्स आहेत, जवळका रेल्वे असेल, मालेगाव असेल, शिरपूर असेल, रिसोड असेल, या जीर्ण आणि जुन्या झालेल्या आहेत। त्या बिल्डिंग्स पोलीस स्टेशनच्या असतील किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था असेल त्या सुद्धा बिल्डिंगची व्यवस्था करण्यात यावी अध्यक्ष महोदय। कृषी विभागाची बाब क्रमांक 42 ते 61 आमच्या वाशिम जिल्ह्याच्या खतांच्या मागणीच्या जेवढी मागणी खतांची होती त्या तुलनेत आम्हाला बफर स्टॉक सुद्धा मिळाला अध्यक्ष महोदय, आणि जी मागणीच्या नुसार खतं मिळाले त्याच्यात लिंकिंगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं अध्यक्ष महोदय। तर आपल्या मार्फत मी मंत्री महोदयांना विनंती करेल की या लिंकिंगच्या बाबतीत चौकशी वाशिम जिल्ह्याची आपण करावी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय, कर्जमाफी ही अतिशय जिव्हाळ्याचा विषय शेतकऱ्यांचा आहे, ती कर्जमाफी करण्यात यावी आणि जे रेग्युलर कास्तकार आहेत, जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन तरी मिळावं या कर्जमाफीमध्ये, अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष